नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 4B यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। या फर्स्ट क्वेश्चनमध्ये 10 सब क्वेश्चन्स आहेत। 4 ऑप्शनपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे। पहा, त्यातील पहिला प्रश्न, ए आणि आय हे दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहेत। जर ही व्हॅल्यू म्हणजे हे मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? पहा, हे आपल्याला सिंग्युलर दिलेलं आहे, ए मायनस लॅम्बडा आय। याची व्हॅल्यू काय आहे ते आपण कॅल्क्युलेट करू, ते मॅट्रिक्स तयार करू आपण। ते सिंग्युलर मॅट्रिक्स आहे। सिंग्युलर मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे। ए मॅट्रिक्स 1 3 2 आणि 2 मायनस लॅम्बडा आणि आय मॅट्रिक्स आहे 1 0 0 1 1 3 2 2। पहा, आपण आतापर्यंत सर्व एक्सरसाइज सॉल्व केलेले आहेत, त्यामुळे सर्व बेसिक आपल्याला माहिती आहे। लॅम्बडाने मल्टिप्लाय करू, लॅम्बडा 0 0 लॅम्बडा होईल। ही सबट्रॅक्शन घेऊ आपण, 1 मायनस लॅम्बडा, 3 मायनस 0 म्हणजे 3 होईल, 2 मायनस 0 म्हणजे 2, 2 मायनस लॅम्बडा। हे मॅट्रिक्स आलेलं आहे, बरोबर आहे। ही व्हॅल्यू म्हणजे मॅट्रिक्स आलेला आहे। ही व्हॅल्यू कशी आहे? सिंग्युलर मॅट्रिक्स आहे। हे मॅट्रिक्स आता सिंग्युलर आहे। देअरफॉर ए मायनस लॅम्बडा आय, हे मॅट्रिक्स सिंग्युलर आहे म्हणजे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे। ए मायनस लॅम्बडा आय इज सिंग्युलर मॅट्रिक्स। पहा, फक्त आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे, येथे थेअरीला महत्त्व नाही आहे। इज सिंग्युलर मॅट्रिक्स। फक्त आन्सर कसं काढायचं आपण ते समजून घेत आहोत। सिंग्युलर मॅट्रिक्स असल्यामुळे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 मायनस लॅम्बडा, 3 2 आणि 2 मायनस लॅम्बडा, ही व्हॅल्यू किती आहे? 0 आहे। आता हे सॉल्व करू, याची व्हॅल्यू काढू आपण। या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतात? या दोघांचा मल्टिप्लिकेशन, 1 मायनस लॅम्बडा आणि 2 मायनस लॅम्बडा, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन, 6 इक्वल टू 0, बरोबर आहे। 1ने मल्टिप्लाय करू आपण या दोन्ही टर्मला, म्हणजे 2 मायनस लॅम्बडा होईल। आता मायनस लॅम्बडाने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू, म्हणजे मायनस 2 लॅम्बडा आणि मायनस मायनस प्लस लॅम्बडा स्क्वेअर होईल, हे मायनस 6 इक्वल टू 0। देअरफॉर पहा, हे 2 मायनस 6 म्हणजे मायनस 4 होतील, मायनस लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा म्हणजे मायनस 3 लॅम्बडा आणि प्लस लॅम्बडा स्क्वेअर, बरोबर आहे, इक्वल टू 0। पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये लिहू आपण। लॅम्बडा स्क्वेअर हे मायनस 3 लॅम्बडा आणि मायनस 4 इक्वल टू 0। याच टर्म आहेत, फक्त आपण मागे पुढे लिहिलेले आहेत। हा ऑप्शन आहे का? लॅम्बडा स्क्वेअर मायनस 3 लॅम्बडा मायनस 4 इक्वल टू 0, ऑप्शन बी आपला बरोबर आहे। तिसरा ऑप्शन कसा आहे? येथे फक्त प्लस 3 लॅम्बडा आहे, ऑप्शन सारखाच दिसतो, परंतु आन्सर आपलं हे बरोबर आहे। ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, कन्सिडर द मॅट्रिक्स। येथे आपल्याला 3 मॅट्रिक्स दिलेले आहेत आउट ऑफ द गिवन मॅट्रिक्स प्रोडक्ट, आणि येथे 4 प्रोडक्ट आपल्याला दिलेले आहेत। तर कोणते कोणते प्रोडक्ट एक्झिस्ट होतात म्हणजे डिफाईन होतात, या 4 मॅट्रिक्स प्रोडक्टपैकी किती मॅट्रिक्स प्रोडक्ट आपल्याला काढता येतील, म्हणजे किती मॅट्रिक्स प्रोडक्ट एक्झिस्ट होतील हे आपल्याला डिसाईड करायचं आहे। ऑप्शन यापैकी आहेत, फक्त 1 डिफाईन होत आहे का, 2 डिफाईन होत आहेत का, 3 डिफाईन होत आहेत का, सर्व डिफाईन होत आहेत, म्हणजे कोणता कोणता मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल त्यांच्या ऑर्डरनुसार आपण चेक करणार। पहा, प्रत्येकाची व्हॅल्यू टाकून जर आपण हा मल्टिप्लिकेशन केला तर आपल्याला खूप वेळ लागेल। त्यासाठी पहा, ए बी ट्रान्सपोज, एची ऑर्डर किती आहे? ए मॅट्रिक्स ऑर्डर किती आहे? 3 रो 3 कॉलम, 3 रो आणि 3 कॉलम। बी मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3 रो आणि 2 कॉलम। ए बीचा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल का? याचे कॉलम आणि याचे रो सारखे पाहिजेत, हे 2 नंबर सारखे पाहिजेत, म्हणजे येणाऱ्या ए बीची ऑर्डर किती असेल? 3/2 असणार आहे, 3/2। आणि ए बीचं ट्रान्सपोज आहे, पहा ट्रान्सपोज असेल, पहा ए बीची ऑर्डर किती आहे? 3/2,
म्हणजे ए बी ट्रान्सपोजची ऑर्डर किती असेल 2/3 याच्या उलटं, कारण आपण रोला कॉलम करतो आणि कॉलमला रो करतो, त्याप्रमाणे रोचे कॉलम कॉलमचे रो. म्हणजे ए बीची ऑर्डर जर 3/2 असेल तर ए बी ट्रान्सपोजची ऑर्डर किती आहे 2/3. तर हा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल का? पहा ए बी ट्रान्सपोज, ए बीचं ट्रान्सपोज आणि इंटू सी आहे, बरोबर आहे. ए बी ट्रान्सपोजची ऑर्डर एवढी आहे 2/3 आणि ही ऑर्डर किती आहे सी मॅट्रिक्सची. सी मॅट्रिक्स पहा 3 रो आहेत आणि 1 कॉलम आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 रो आहे 1 कॉलम आहे. पहा हे 2 नंबर सारखे पाहिजेत तरच आपल्याला, पहा हे 2 नंबर सारखे पाहिजेत, याचा लास्ट याचा फर्स्ट, तरच आपल्याला यांचा प्रोडक्ट घेता येतो. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल 2/1. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होत आहे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊन येणारं मॅट्रिक्स त्याची ऑर्डर किती असेल 2/1. म्हणजे मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होत आहे, बरोबर आहे. हे मॅट्रिक्स आपल्याला 2/1चं मिळणार आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल. हा प्रोडक्ट डिफाईन झालेला आहे. आता हा चेक करू आपण. सी ट्रान्सपोज आणि पुन्हा सी या दोघांचा मल्टिप्लिकेशन आणि पुन्हा ए बी हा मल्टिप्लिकेशन. सी ट्रान्सपोज याची ऑर्डर किती आहे? सी मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/1, बरोबर आहे. म्हणजे याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर काय असेल? सी मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3/1. तर सी ट्रान्सपोज याची ऑर्डर असणार आहे 1/3. कारण ट्रान्सपोजमध्ये आपण रोला कॉलम करतो, बरोबर आहे, किंवा कॉलमला रो करतो, म्हणजे 1/3. याची ऑर्डर किती आहे 1/3. याची ऑर्डर 1/3. आता सीची ऑर्डर काय आहे 3/1. पहा या दोघांचा जर आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर एक्झिस्ट होत आहे, कारण हे 2 नंबर सारखे येत आहेत. या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून येणारं मॅट्रिक्स 1/1चं असणार आहे, बरोबर आहे, 1/1. म्हणजे एवढा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल. त्याची ऑर्डर किती येईल 1/1. आता एवढा मल्टिप्लिकेशन ए बी ट्रान्सपोज, ए बीची ऑर्डर किती येईल? पहा ए बी आपण मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. ए आणि बी, एची ऑर्डर आहे 3/3 आणि बीची ऑर्डर आहे 3/2. 3 रो 2 कॉलम, बरोबर आहे. म्हणजे ए बीची ऑर्डर किती आहे? याचा फर्स्ट याचा लास्ट. हे 2 नंबर सारखे असतात आणि उरलेले नंबर, आता हे 2 नंबर सारखे याचा विचार करू नका. म्हणजे 3/2 ऑर्डरचं मॅट्रिक्स मिळणार आहे जर आपण ए बीचा मल्टिप्लिकेशन घेतला तर. ए बी ट्रान्सपोज, तर ए बी ट्रान्सपोज किती असेल? हे 3/2 ए बी आहे, म्हणजे ए बी ट्रान्सपोज 2/3 असणार आहे. हे 3/2 आहे ए बी, तर ए बी ट्रान्सपोज 2/3. ही ऑर्डर किती मिळेल आपल्याला? ए बी ट्रान्सपोजची ऑर्डर आहे 2/3. पहा हे 2 नंबर सारखे आहेत का? हा नंबर आणि हा नंबर सारखा नाही आहे, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येणार नाही. हा मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होत नाही, कारण ऑर्डर आपल्या मॅच होत नाहीत. हा मल्टिप्लिकेशन घेता येत नाही. हा चेक करू आपण. एक डिफाईन आहे, एक डिफाईन नाही आहे, बरोबर आहे. आता सी ट्रान्सपोज आणि इंटू ए बी. सी ट्रान्सपोज, सीची ऑर्डर ही आहे, म्हणजे ट्रान्सपोजची ऑर्डर काय असेल 1/3. सी मॅट्रिक्सची ऑर्डर 3/1, म्हणजे त्याच्या ट्रान्सपोजची ऑर्डर 1/3, बरोबर आहे. आता ए बीची ऑर्डर आपण इथेच काढलेली आहे 3/2. पहा हे 2 नंबर सारखे आहेत, याचा लास्ट याचा फर्स्ट. हे 2 नंबर सारखे आहेत, म्हणजे येणारं मॅट्रिक्स 1/2चं मिळणार आहे आपल्याला, बरोबर आहे. जर आपण हा मल्टिप्लिकेशन घेतला तर येणारं मॅट्रिक्स 1/2 ऑर्डरचं असणार आहे. म्हणजे यांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला घेता येईल. हे एक्झिस्ट होणार आहे, बरोबर आहे, डिफाईन होत आहे. त्याची ऑर्डर 1/2 मिळेल. या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची ऑर्डर किती मिळेल 1/2. हे 2 एक्झिस्ट झालेले आहेत, म्हणजे हे 2 डिफाईन झालेले आहेत. आता हे चेक करू आपण. ए ट्रान्सपोज इंटू ए बी आणि इंटू हा मल्टिप्लिकेशन. ए ट्रान्सपोज, एची ऑर्डर किती आहे 3/3, बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सपोजची पण ऑर्डर किती असेल 3/3 असणार आहे. ए ट्रान्सपोज इंटू ए बी. आधी एवढा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. ए ट्रान्सपोजची ऑर्डर, एची ऑर्डर एवढी आहे 3/3. ट्रान्सपोजची पण ऑर्डर 3/3च असणार आहे, कारण रो आणि कॉलम सारखेच आहेत. आता ए बीची ऑर्डर येथे काढली आपण. ए बी 3/2 आहे, 3/2. म्हणजे
हे दोन नंबर सारखे आहेत, हा नंबर आणि हा नंबर, बरोबर आहे. म्हणजे येणारं मॅट्रिक्स काय असणार आहे 3/2. उरलेले नंबर म्हणजे ऑर्डर असणार आहे 3/2, बरोबर आहे. पहा एवढा मल्टिप्लिकेशन घेतला आपण. आता बी ट्रान्सपोज इंटू सी, बी ट्रान्सपोज इंटू सी, बीचं मॅट्रिक्स 3/2चं आहे, बरोबर आहे. तर ट्रान्सपोज काय होईल 2/3 होईल. बी मॅट्रिक्स 3/2चा आहे, ट्रान्सपोज म्हणजे 2/3 होईल, 2/3 आणि इंटू सी, सीची ऑर्डर आहे 3/1. हे दोन सारखे नंबर आहेत, बरोबर आहे. याचे कॉलम याचे रो सारखेच आहेत, म्हणजे येणारं मॅट्रिक्स आपल्याला 2/1चं मिळणार आहे, बरोबर आहे. पहा आता टोटल आपण मल्टिप्लिकेशन घेऊ. एवढा मल्टिप्लिकेशन घेतला AT इंटू AB, तर ऑर्डर किती आहे 3/2 आहे, 3/2. आणि बी ट्रान्सपोज सी हा मल्टिप्लिकेशन त्याची ऑर्डर किती येणार आहे 2/1. हे दोन नंबर सारखेच आहेत, म्हणजे येणारं मॅट्रिक्स काय मिळेल 3/1चं मिळणार आहे, 3/1. म्हणजे हे पण डिफाईन होत आहे, बरोबर आहे. जर हे नंबर सारखे नसते, हे दोन नंबर सारखे आले नाही तर डिफाईन होत नाही. हे नंबर सारखे पाहिजेत, म्हणजे हे पण डिफाईन होत आहे. पहा 1 2 3 डिफाईन होत आहेत, फक्त एक डिफाईन होत नाही, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे आपला एक्झॅक्टली 1 इज डिफाईन. 1 डिफाईन आहे का नाही, 3 डिफाईन आहेत, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. एक्झॅक्टली 2 आर डिफाईन, 2 डिफाईन झाले का नाही, हा पण ऑप्शन येणार नाही. एक्झॅक्टली 3 आर डिफाईन, येथे 3 डिफाईन होत आहेत, म्हणजे ऑप्शन सी आपला बरोबर आहे, हा पण ऑप्शन येणार नाही. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. 3 आर डिफाईन, 4 पैकी 3 प्रोडक्ट डिफाईन होत आहेत. नेक्स्ट सब क्वेश्चन 3, इफ ए अँड बी आर स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ इक्वल ऑर्डर. पहा ए आणि बीच्या दोघांच्याही ऑर्डर सारख्या असतील, देन व्हिच वन इज करेक्ट अमंग दी फॉलोइंग. तर 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे. पहा आपल्याला हे माहिती आहे मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. म्हणजे काय ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. दोन मॅट्रिक्सची ॲडिशन केली, पहिलं मॅट्रिक्स दुसरं मॅट्रिक्स किंवा दुसरं मॅट्रिक्स पहिलं मॅट्रिक्स, तरी ते इक्वल असतात. हे बरोबर आहे, बरोबर आहे. बाकी ऑप्शन चुकीचे आहेत. मॅट्रिक्स ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए. नेक्स्ट सब क्वेश्चन 4, येथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि एक मॅट्रिक्स दिलेला आहे. हे मॅट्रिक्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करते. तर आपल्याला ए कॉमा बी म्हणजे आधी एची व्हॅल्यू काढायची, नंतर बीची, म्हणजे आधी एची पाहिजे नंतर बीची. याप्रमाणे पेअर काय असणार आहे ती फाइंड आउट करायची आहे. हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू 9i. एची व्हॅल्यू ही आहे, पुट करू आपण 1 2 2 2 1 -2 ए 2 आणि बी. ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. इंटू ए ट्रान्सपोज. ट्रान्सपोज या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलम करणार 1 2 2 2 1 -2 ए 2 आणि इथे बी इक्वल टू 9i म्हणजे 9. हे मॅट्रिक्स आपले 3/3चे आहेत, म्हणजे आय मॅट्रिक्सची ऑर्डर, युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर पण आपल्याला 3/3 घ्यायची आहे. हे डायगोनलचे एलिमेंट असतील याप्रमाणे, डायगोनल एलिमेंट 1 आणि बाकीचे 0 0. हे आहे युनिट मॅट्रिक्स 3/3 ऑर्डरचं, बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 +4 आणि +4. आता सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 1 आणि -4. आता थर्ड कॉलम ए 4 2b. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लिकेशन कसं करायचं आपण सर्व एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे.
2 × 1 2, 1 × 2 2, हे -4 होतील. आता सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, 2 × 2 4, 1 × 1 1, हे मायनस मायनस प्लस होतील 4. थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, 2a + 2 - 2b. कॉलम संपलेले आहेत. आता रो चेंज करणार. थर्ड रो फर्स्ट कॉलम, a + 4 + 2b. फर्स्ट रो सेकंड कॉलम, 2a. रो आणि कॉलममध्ये करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन ॲड करायचं आपल्याला, +2 आणि -2b. आता थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम, a × a a², 2 × 2 4, b² + b² इक्वल टू 9 ने मल्टिप्लाय करू, 9 0 0 0 9 0 0 0 9. पण आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, हा एलिमेंट या एलिमेंटला इक्वल असेल, बरोबर आहे. म्हणजे a + 4 + 2b, a + 4 + 2b इक्वल टू 0. हे एक इक्वेशन मिळेल आपल्याला. आणि दुसरं इक्वेशन कोणतंही एक घ्या, 2a + 2 - 2b, 2a + 2 - 2b इक्वल टू 0. दोन इक्वेशन घेऊन हे इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला आणि ए बीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. पहा हे काय होईल, हे a + 2b होतील, a + 2b आणि 4 या साईडला -4. आणि यावरून काय मिळेल आपल्याला, 2a - 2b इक्वल टू हे 2 या साईडला -2 होतील. सपोज हे एक इक्वेशन मिळत आहे 1 नंबर. या इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू, म्हणजे a - b इक्वल टू -1 मिळेल. हे सेकंड इक्वेशन. हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे. ए बीच्या व्हॅल्यू काढता येतील आपल्याला. येथे +a आहे, +a आहे. आपण दोघांची काय करू, सबट्रॅक्शन घेऊ. a + 2b इक्वल टू -4 आहे आणि a - b इक्वल टू -1 आहे. a - b इक्वल टू -1. दोघांची सबट्रॅक्शन घेऊ, म्हणजे -a + a कॅन्सल होतील, साईन चेंज होतील, हे कॅन्सल होतील. 2b आणि +b म्हणजे 3b इक्वल टू हे -4 + 1, -4 + 1 म्हणजे -3. म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, b इक्वल टू -3/3 म्हणजे -1. बरोबर आहे, बीची व्हॅल्यू -1. पहा बीची व्हॅल्यू -1 मिळत आहे. आता या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. येथे पुट करू, पुट b इक्वल टू -1 इन 2. येथे -1 बीची व्हॅल्यू पुट केली आपण, तर काय मिळेल, देअरफॉर हे -b ऐवजी काय पुट करणार, -1. हे मायनस साईन ॲज इट इज, बीची व्हॅल्यू -1 पुट केली, इक्वल टू -1, इक्वल टू -1. म्हणजे a + 1 इक्वल टू -1. देअरफॉर a इक्वल टू हा -1 त्या साईडला जाईल, म्हणजे -1 - 2 होतील. a ची व्हॅल्यू -2. पहा याची व्हॅल्यू -2 येत आहे आणि बीची व्हॅल्यू -1 येत आहे. -2 -1, -2 -1. ऑप्शन डी आपला बरोबर आहे. पहा दोघांचा मल्टिप्लिकेशन घेतला आपण. नंतर इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस अप्लाय करून दोन इक्वेशन मिळत आहे, ते इक्वेशन फक्त आपण सॉल्व केले आणि ए आणि बीच्या व्हॅल्यू काढलेले आहेत. नेक्स्ट सब क्वेश्चन 5. येथे आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे आणि a³ मॉड ऑफ a³ इक्वल टू 125 हे दिलेलं आहे. पहा मॉड ऑफ a³ इक्वल टू 125. म्हणजे मॉड ऑफ एची व्हॅल्यू काय असेल, a³ ची व्हॅल्यू एवढी आहे, म्हणजे मॉड ऑफ एची व्हॅल्यू 5 असेल, कारण 5चा क्यूब किती आहे, 125. बरोबर आहे, म्हणजे क्यूब रूट घेतला आपण. आता एची व्हॅल्यू पुट करू मॉडमध्ये, म्हणजे डिटर्मिनंटमध्ये एची व्हॅल्यू काय आहे, α2 इक्वल टू 5. ही व्हॅल्यू काढू आपण. पहा डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, α × α, α².
हे मायनस त्यामधून हा मल्टिप्लिकेशन 2 × 2 4 इक्वल टू 5. देअरफॉर अल्फा स्क्वेअर इक्वल टू हे 4 या साईडला -4 त्या साईडला प्लस होतील म्हणजे 5 + 4. देअरफॉर अल्फा स्क्वेअर इक्वल टू 5 + 4 9. स्क्वेअर रूट घेऊ. अल्फा इक्वल टू 9चं स्क्वेअर रूट +or-3. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट सब क्वेश्चन 6. येथे आपल्याला एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढायचे आहेत. दोघांची सबट्रॅक्शन घेऊ आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस कन्सेप्ट अप्लाय करून आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. दोघांची सबट्रॅक्शन घेऊ आपण. 5 - 1 म्हणजे 4, 7 - 2 म्हणजे 5. एक्स मायनस मायनस प्लस होतील म्हणजे एक्स + 3. 1 - 5 म्हणजे -4. 2 - 2 म्हणजे 0. 6 - y 6 - y इक्वल टू ॲज इट इज 4 5 4 - 5 0 4. आपण इक्वल दाखवू आता. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस x + 3 इक्वल टू 4 याला करस्पॉन्डिंग हा एलिमेंट x + 3 इक्वल टू 4 अँड 6 - y याला करस्पॉन्डिंग हा एलिमेंट 6 - y इक्वल टू 4. यावरून x ची व्हॅल्यू काढू. x इक्वल टू 4 - 3 देअरफॉर x इक्वल टू 1. देअरफॉर -y इक्वल टू 4 - 6 होतील. देअरफॉर -y इक्वल टू हे -2 होतील. दोन्ही साईडला मायनस आहे कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर y इक्वल टू 2. x इक्वल टू 1 y इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू 1 x इक्वल टू 1 y इक्वल टू 2. ऑप्शन सी आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. a + b व्हॅल्यू ही आहे आणि a - b व्हॅल्यू ही आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. तर a मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय असणार आहे. दोन इक्वेशन्स आहेत. येथे b प्लसमध्ये आहे येथे b मायनसमध्ये आहे. जर आपण दोघांची ॲडिशन घेतली तर +b आणि -b कॅन्सल होतील. फक्त आपल्याला मॅट्रिक्स a मिळेल. बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर आहे हे 2 नंबर आहे. दोघांची ॲडिशन घेऊ आपण. लेफ्ट साईड ॲड करू म्हणजे a + b यामध्ये हे ॲड करू म्हणजे +a - b. लेफ्ट साईड आपण ॲड केल्या. आता राईट साईड ॲड करू म्हणजे 7 4 8 9 यामध्ये ॲड करू आपण हे मॅट्रिक्स 1 2 0 3. a + b + a - b इक्वल टू 7 + 1 8 4 + 2 6 8 + 0 म्हणजे 8 9 + 3 म्हणजे 12. -b + b कॅन्सल होतील. हे काय आहे 2a. a + a म्हणजे 2a इक्वल टू 8 6 8 12. आपल्याला फक्त a पाहिजे. देअरफॉर a इक्वल टू हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये जातील म्हणजे 1/2 होतील. बरोबर आहे. देअरफॉर a इक्वल टू 1/2 म्हणजे 2ने डिवाईड करायचं प्रत्येक एलिमेंटला. इकडे 8 6 8 12 2ने डिवाईड करू. देअरफॉर a इक्वल टू प्रत्येक एलिमेंटला 2ने डिवाईड करू. 1/2ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजेच काय 2ने डिवाईड करायचं आहे. हे 4 होतील हे 3 होतील. 2ने डिवाईड केल्यामुळे हे 4 होतील आणि हे 6 होतील. 4 3 4 6 4 3 4 6 ऑप्शन बी आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. दोन मॅट्रिक्स आपल्याला इक्वल दिलेले आहेत. तर एक्स वाय झेड आणि डब्ल्यूच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल असतील. हा एलिमेंट या एलिमेंटला इक्वल आहे. बरोबर आहे. म्हणजे एक्स इक्वल टू 3. एक्स इक्वल टू 3 येथे x इक्वल टू -3 आहे म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही.
आता 3 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन येईल आपण चेक करू. बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल आहेत. x = 3 ही एक व्हॅल्यू मिळाली आपल्याला, बरोबर आहे. हा एलिमेंट या एलिमेंटला इक्वल आहे, बरोबर आहे. म्हणजे 3x - y = 2. एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती येथे पुट करू आपण. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 पुट करू आपण. 3 × 3 - y = 2. देअरफॉर 3 × 3 9 होतील, -y = 2. देअरफॉर -y हे 9 त्या साईडला मायनस होतील म्हणजे 2 - 9. देअरफॉर -y = -7. दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल होईल म्हणजे y = 7. yची व्हॅल्यू 7, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 3, yची व्हॅल्यू 7. yची व्हॅल्यू 7 येथे आहे, +7. येथे -7 आहे, हा ऑप्शन नाही आहे म्हणजे हा ऑप्शन यायला पाहिजे. चेक करू आपण. आता x yच्या व्हॅल्यू माहिती आहेत. zx + z ही व्हॅल्यू इक्वल आहे 4ला, बरोबर आहे. ही व्हॅल्यू इक्वल आहे 4ला. एक्सची व्हॅल्यू आपण 3 काढलेली आहे, येथे पुट करू. z × 3 + z = 4, बरोबर आहे. हे काय होतील 3z होतील. 3 × z 3z + z = 4. दोघांची ॲडिशन 4z होईल. 3z + z म्हणजे 4z = 4. देअरफॉर झेडची व्हॅल्यू आपल्याला 4/4 म्हणजे 1 मिळेल. z = 1. x y z. आता राहिली wची व्हॅल्यू 3y - w = 7. yची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, येथे पुट करू. 3 yची व्हॅल्यू 7. 3 × 7 - w = 7. हे 21 होतील, -w = 7 म्हणजे -w हे 7, हे 21 या साईडला मायनस होतील, बरोबर आहे. देअरफॉर -w हे -14 होतील. 21 - 7 म्हणजे -14. दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल होईल, बरोबर आहे. दोन्ही साईडला मायनस आहे, कॅन्सल होईल म्हणजे w = 14. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळत आहे, yची व्हॅल्यू 7, झेडची व्हॅल्यू 1 आणि w 14. ऑप्शन ए आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. फॉर सुटेबल मॅट्रायसेस A and B दी फॉल्स स्टेटमेंट इज. 4 ऑप्शनपैकी चुकीचा ऑप्शन कोणता आहे. कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे, फॉल्स आहे ते आपल्याला येथे डिसाईड करायचं आहे. आपण लॉ पाहिलेले आहेत किंवा एक्सरसाइज सॉल्व करताना आपण हे पाहिलेलं आहे. एखादं मॅट्रिक्स त्याचं ट्रान्सपोज आणि पुन्हा ट्रान्सपोज घेतलं तर तेच मॅट्रिक्स मिळते. म्हणजे हा रूल बरोबर आहे, बरोबर आहे. आपण लॉ पाहिलेले आहेत. A - B आणि ब्रॅकेटचा ट्रान्सपोज असेल तर आपण सेपरेट असं करू शकतो. म्हणजे हे पण बरोबर आहे आणि त्याप्रमाणे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनप्रमाणे रूल सारखेच आहेत. म्हणजे हे पण बरोबर आहे, फक्त हे चुकीचं आहे. जर ABचं ट्रान्सपोज असेल, इथे मल्टिप्लिकेशन आणि ब्रॅकेटला ट्रान्सपोज असेल तर आपण बीचं ट्रान्सपोज × एचं ट्रान्सपोज असं लिहू शकतो. हे बरोबर आहे, परंतु असं लिहिता येत नाही आपल्याला. एचं ट्रान्सपोज × बीचं ट्रान्सपोज. इथे काय दिलेलं आहे, एचं ट्रान्सपोज × बीचं ट्रान्सपोज असं लिहिता येत नाही. हे बरोबर आहे. AB ट्रान्सपोज = आधी B ट्रान्सपोज पाहिजे, नंतर A ट्रान्सपोज, त्यांचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे हे स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. हे फॉल्स आहे. हे बरोबर आहे, परंतु असं चुकीचं आहे. आपल्याला चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए आपला येथे फॉल्स आहे. ऑप्शन ए इज फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. येथे आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. f(x) = ही व्हॅल्यू आहे. देन f(a) = कोणतं मॅट्रिक्स मिळेल आपल्याला.
पहा इथे आपण काय करणार, जेथे एक्स आहे तेथे ए पुट करणार आपण. आपल्याला काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x² मायनस 3x. आपल्याला काय काढायचं आहे, एफ ऑफ ए काढायचं आहे. एफ ऑफ ए जेथे एक्स आहे तेथे ए पुट करू आपण. 2x² म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए किंवा ए स्क्वेअर लिहा, ए स्क्वेअर मायनस 3a. एक्स ऐवजी आपण ए पुट केला. आपल्याला ही व्हॅल्यू काढायची एफ ऑफ एची, बरोबर आहे. इक्वल टू 2a² म्हणजे ए इंटू ए मायनस 3a. पहा एचं मॅट्रिक्स दिलेलं आहे, ती व्हॅल्यू पुट करू. एची व्हॅल्यू -2103 इंटू ए म्हणजे तेच मॅट्रिक्स ए इंटू ए मायनस 3a. एचं मॅट्रिक्स -2 1 0 आणि 3. पहा 2ने आपण या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करू म्हणजे -4 2 0 आणि 6 होतील इंटू -2 1 0 3. पहा 3ने मल्टिप्लाय करू -6 3 0 आणि 9. हा मायनस ॲज इट इज, फक्त 3ने मल्टिप्लाय केला आपण प्रत्येक एलिमेंटला. आता हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. पहा मल्टिप्लिकेशन कसा घ्यायचा आपण हे पाहिलेलं आहे. देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट रो आणि कॉलममध्ये त्यांचा मल्टिप्लिकेशन -4 -2 यांचा मल्टिप्लिकेशन +8 2 × 0 0. आता सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम -4 × 1 म्हणजे -4 2 × 3 6 +6. आता सेकंड रो घेणार आणि फर्स्ट कॉलम 0 × -2 म्हणजे 0 6 × 0 म्हणजे 0. आता सेकंड कॉलम घेणार हे 0 6 × 3 18. यातून मायनस करणार हे मॅट्रिक्स -6 3 0 9. इक्वल टू हे ॲडिशन करू 8 6 - 4 2 0 18 -6 3 0 9. पहा दोघांची सबट्रॅक्शन करू. 8 मायनस मायनस प्लस होतील. 8 + 6 8 + 6 म्हणजे 14 2 - 3 म्हणजे -1 0 - 0 0 18 - 9 म्हणजे 9. एफ ऑफ एची व्हॅल्यू देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू मॅट्रिक्स हे मिळत आहे आपल्याला 14 -1 0 आणि 9. पहा आन्सर आपलं हे मॅट्रिक्स मिळत आहे 14 -1 0 9. आपण ऑप्शन लिहिलेलं नाही, परंतु टेक्स्टबुकमध्ये सी ऑप्शन आहे. हा सी ऑप्शन आपला बरोबर आहे. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.